निर्णय का घेतलाय? तसं बरेच दिवसातून चान्स आला आमच्या गावाला आणि आमचं रात्रीच ठरलंय एकमताने सगळ्यांनी मिळून आमचा उमेदवार ठरलेला आहे की मनोहर बंडू इंदोरे त्याला सर्व गावाने पाठिंबा द्यायचं ठरलं एकमताने. माणूस चांगला आहे, व्यावसायिक आहे, पुढच्या दृष्टीने कामाच्या दृष्टीने चांगला आहे. नक्कीच कामाच्या दृष्टीने माणूस चांगला आहे. काय वाटतं काय गावकऱ्यांनी काय एकमत केलंय का? गावकऱ्यांनी एकमत केलं का माणूस फिरत आहे ना आणि मोकळा माणूस त्याच्यामुळं काम करू शकतो. नक्कीच आपल्यासोबत एक चांगलं काम करेल आणि आमचं एक रोडचं काम राहिलेलं आहे. असं तुम्हाला वाटतं? शिवचं काम राहिलेलं आहे. रस्ता कोणता राहिले? शिवचा मंचर आणि चांडवली बाउंड्री म्हणजे शिवरस्ता. मुक्तादेव मंदिराचं काम राहिलेलं आहे ना. काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही म्हणून हात सोडून पडले काम करेन आम्हाला खात्री आणि आम्ही त्याला पाठिंबा देऊ त्याला सहकार्य करून आम्ही त्याला गावचं कामं झाली पाहिजे म्हणून तुम्ही उमेदवार आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? तुमचं काय म्हणणं आहे? चांगला व्यक्ती निस्वार्थी आणि याच्या अगोदर आम्हाला कधी या गावाला चान्स आलेला नाही, संधी आली नाही. हा आणि आता मिळेल सगळ्यांनी जीवन मतदान करून त्यांना पुढे न्यावं अशी एकंदरीतच गावाला संधी आली नाही आणि कुठंतरी त्यामध्ये आरक्षण आलं आणि आज ओपनला आरक्षण आल्यामुळे कुठं गावाला संधी आली असं यांचं म्हणणं आहे. गावाची काही प्रलंबित कामं आहेत ती झाली नाही ती करून घ्यायची ते सर्ववत उमेदवार दिलाय. काय म्हणणं आहे नक्की लोकांचं? नक्की म्हणजे कसं गावाला आमच्या संधी आली. पहिले एक संधी आली होती बिटी बांगराला, त्यावेळेला संधी आमची दावडून घेतली, ते पिंपळगावकरांना देऊन टाकलं. तेव्हा यावेळेला आले तर आम्ही उमेदवाराला म्हणलं बाबा तुम्ही आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे, मागासवर्गीय असो कुणी असो कसा असो तर तुमच्याकडं पूर्ण पाठिंबा देऊ आणि तुम्ही आपलं लढा, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. तेवढं म्हणणं झालं रात्रीच्या विषयीला आणि आमचा पाठिंबा पुरा राहणारच त्यांच्या. बबनराव शिंदे माजी सरपंच चांडोली खुर्द. आमच्या गावातून तर नक्कीच आहे आणि मिळाल्यानंतर नाही धनुष्यबाणाला तिकीट मिळते म्हणून मी गाव एकमुखी झालेली आहे. गावकऱ्यांची हीच भावना आहे, निस्वार्थी माणूस आहे, उद्योगधंद्याने स्थिर स्थावर झालेला आहे. तर ह्या हिशोबाने तो गावासाठी गावाच्या विकासासाठी जरूर प्रयत्न करेल अशी आमची इच्छा आहे. बिटी बांगर माजी सरपंच, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष. चांदवली खुर्द गावामध्ये एकी निर्माण झालेली आहे. रात्री 200 लोकांची मिटिंग झाली. त्या ठिकाणी मनोहर बंडू इंदोरे हे उद्योगपती आमच्या गावातील स्थिर स्थावर झालेली व्यक्ती आहे आणि गावच्या विकासासाठी ती निश्चित जरूर प्रयत्न करील असा आमचा गावकऱ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही एकमुखी सर्वांनी त्यांना सहकार्य करणार आहोत. तर काय सांगा? जो आता उमेदवार देतोय आम्ही तो उमेदवार गावचं काम करणारा माणूस त्याकरता आम्ही त्याला पाठिंबा देतो. गावचं उमेदवार असलं का नाही पाठिंबा देतात. आपल्यासोबत काही या ठिकाणी गावचे व्यापारी आहेत, व्यवसायिक आहेत, त्याला काय सांगायचं? आणि आमचे एक तरुण नवीन उमेद आहे त्याला निवडून आम्ही एकमुखाने देणार. नक्कीच या गावचा मीटिंग झाली. मीटिंगमध्ये आमचा विषय झाला का आपल्या गावचा उमेदवार म्हणून मला स्वतःची निवड केली आणि सगळ्यांनी एकमुठी पाठिंबा दिला. मग आता गावासाठी काय काम करणार तुम्ही? मग गावासाठी छोटे मोठे रस्ते, कुठं डांबरीकरण, खडीकरण, मुरमीकरण, वेळप्रसंगी माझं पोकलॅन लावून सुद्धा मी